जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण निस्संदेह निरूपण हा 9व्या दशकातील 3रा समास पाहतोय. देह भाविता देहची दिसे परी अंतरी अनारिसे असे तयास शोधिता नसे जन्म मरण. जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे नाहीच ते आणावे कोठून कैचे. निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण, असं समर्थ म्हणतात. किती स्वच्छ आणि स्पष्ट ओव्या आहेत पहा. समर्थ म्हणतात त्या संताला आत्मज्ञानी महात्म्याला देहाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर सामान्य देहधारी माणूस तो दिसतो, पण त्याची आतील स्थिती पूर्णपणे निराळी असते. तिचा जर शोध घेतला तर त्या स्थितीला जन्म मरण नाही हे कळून येतं. प्रत्येक ओव्यांमधून एकच गोष्ट समर्थांनी सांगितली आहे, पण ओव्या वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेल्या आहेत. विषय वेगवेगळ्या प्रकारे समोर ठेवलेला आहे, आपल्या बुद्धीवरती ते ठसावं म्हणून. नाहीतर आता हे सांगून झालं की तो दिसायला आपल्यासारखा आहे पण त्याची स्थिती निराळी आहे, एवढं सांगितल्यानंतर पुरे होतं असं वाटून घ्यायचं नाही. प्रत्येक ओवीमध्ये समर्थांना काहीतरी सूक्ष्मत्व सांगायचं आहे. जसं की इथं ते जन्ममरणाबद्दल विधान करतात. मी जीव मज बंधन मज आहे जन्ममरण, हा आपला भाव असतो. त्यांच्या ठिकाणी तो भाव असत नाही, त्यामुळं तिथं जन्ममरणाची बाधा नाही. आपण हा विषय थोडा खोलात जाऊन समजून घेऊया. जन्म आपल्याला वासनेमुळे प्राप्त झालेला आहे हे तरी नक्की आहे. नाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुकाराम महाराज म्हणतात पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. तेच तुकाराम महाराजांनी सांगितले, पण वेगळ्या पाप पुण्याच्या भाषेत सांगितले. पाप आणि पुण्यसुद्धा केव्हा आहे, देहभाव आहे, वासना आहे तेव्हाच आहे. आता याला जर आपण खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक क्षणाला आपल्या हातून काहीतरी कर्म घडत आहे, आणि जेव्हा कर्म घडतं तेव्हा त्याचा परिणाम स्वरूप म्हणून आपल्याला कर्मभोग भोगावाच लागतो. यातून कुणाचीही सुटका नाही. कुणी बद्ध असेल, नास्तिक असेल, साधक असेल, अगदी सिद्ध असला तरी कर्मगतीतून कुणाची सुटका होत नाही. भगवान रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांची पण उदाहरणं आहेत की कर्मगती त्यांनासुद्धा चुकली नाही. आता इथे जन्ममरणाचं रहस्य दडलेलं आहे, आणि इथेच समर्थांना जे सांगायचं आहे त्या स्थितीचं रहस्य पण दडलेलं आहे. जेव्हा आपण कोणतंही कर्म करतो तेव्हा आपण आपली इंद्रिये वापरतो. आता इंद्रिये आपोआप कशी वापरली जाणार? चैतन्य आहे म्हणून इंद्रिय हालचाल करतं. ही जीव चैतन्य शक्ती आत्म्याच्या सत्तेवरती कार्य करते. प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशा 5ही प्राणांना घेऊन आपलं शरीर वर्तन करत असतं. या 5 प्राणांना सांभाळणारा आत्मा आहे, मुख्य प्राण आहे. हा मुख्य प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत हे 5ही प्राण हालचाल करतात. या प्राणांच्या मार्फत आपली इंद्रिय हालचाल करत असल्यामुळं तिथं जाणीव काम करते. त्यामुळं आपण उचललेली वस्तू मी उचलली आहे असा मीपणाचा भाव तिथं येतो. त्यामुळं जोपर्यंत प्राण हालचाल करतायत तोपर्यंत हा मी आपल्यापाशीच असतो. आता प्राण जेव्हा शरीरातून बाहेर जातो तेव्हा काय घडतं? हे सगळे प्राण संस्कारांना घेऊन शरीरातून बाहेर पडतात, कारण प्रत्येक कर्माबरोबर त्या प्राणावरती संस्कार झालेला असतो. असं पहा, आपण चिखलात हात घातला आणि हात बाहेर काढला तरी पण चिखल हाताला असतोच. आपण समजा आमरसात हात घातला तरी आमरस हाताला लागणार. जे काही करणार त्याच्यामध्ये जसे आपले हात लिप्त होतात तसंच आपल्या प्राणांच्या बाबतीतही होतं. आपलं मन हे डोळ्याला दिसत नाही, पण परिणाम स्वरूपानं समोर आलेलं असतं. हे मनसुद्धा प्राणांबरोबर बाहेर पडतं.
बरं, आपले प्राण सगळेच्या सगळे एकदम बाहेर पडत नाहीत. हळूहळू एक एक प्राण करत करत सगळे प्राण शरीरातून संपले म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे मृत होते. पहिल्यांदा मुख्य प्राण बाहेर पडतो. हा मुख्य प्राण बाहेर पडल्यानंतरच देहाच्या सगळ्या हालचाली बंद होतात. त्या हालचालींवरूनच आजचं वैद्यकशास्त्र सांगतं की जिवंत आहे की नाही. त्यामुळे हालचाली बंद झाल्यानंतर जिवंत नाही असं वैद्यकशास्त्रानुसार घोषित केलं जातं. पण तरीही काही प्राण अजून शिल्लक असतात. अशा रीतीनं हळूहळू प्राण जात जात मग ती व्यक्ती मृत होते. आता ही घटना घडेपर्यंत जो काही संस्कार कर्मांमधून झालेला आहे या प्राणांवरती, या जीवावरती. आता लक्षात घ्या बरं का, इथं जीव कोण? ज्यानं स्वतःला ओळखलं नाही तो जीवच आहे, आणि ज्यानं स्वतःला ओळखलं की आपण आत्मा आहोत तो आत्माच आहे. म्हणजे मूलतः जीव आणि आत्मा या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. ज्यानं स्वतःला या इंद्रियांपासून, या प्राणांपासून आपण वेगळे आहोत हे ओळखलंच नाही, साहजिकच तो प्रत्येक कर्मामध्ये लिप्त झालेला असतो. पहा बरं का, आपण व्यवहारातलं एक उदाहरण पाहू. आपण समजा प्रवास करतोय आणि रस्त्यात कुणाशी तरी थोडंसं भांडण झालं. आता कधी कधी असं होऊ शकतं, भांडण झालं खरं, तो त्याच्या वाटेनं निघून गेला, आपण आपल्या वाटेनं निघून गेलो. पण तासाभरानी, 2 तासांनी समजा आपल्याला ते भांडण आठवून त्रास होत असेल, तर आता त्याच्यामध्ये लिप्तता आली. तिथं आपण लिप्त झालो, अडकलो, म्हणून ते आठवून आठवून आपल्याला त्रास होतो. अशा पद्धतीनं आपण बऱ्याच कर्मांमध्ये अडकत जातो जेव्हा आपला देहभाव दृढ असतो. हे कोण केलं? मी केलं. हे कशासाठी केलं? माझ्यासाठी केलं. माझं कर्तृत्व, माझं ऐश्वर्य, माझी संपत्ती, माझं शिक्षण, माझे आप्तेष्ट, माझा देह, मीच हा. अशा पद्धतीचा भाव दृढ असल्यामुळं प्रत्येक कर्मामधून तो आणखी आणखी वाढत जातो. जसं समजा एखाद्याचा संपत्तीमध्ये अहंकार आहे, तर 1 रुपया जरी असला तरी माझा आहे असं तो म्हणणार, आणि 1 कोटी रुपये जरी असले तरी माझेच आहेत असं म्हणणार. जितके पैसे जास्त तितकी त्याची आणखी गुंतवणूक होत जाते. ते पैसे कमवायला जास्त श्रम लागतात, पुन्हा त्याचं डोकं खर्च करावं लागतं, तितका त्याला वेळ द्यावा लागतो, आणि तितकाच तो त्याच्यात गुंतत जातो. असंच कर्मांच्या बाबतीतही आहे. जितकं जितकं कर्म देहभावानं केलं जातं तितका तितका देहभाव आणखी घट्ट होत जातो. ही कर्मे तर स्थूलतेमध्ये घडतात, पण त्याचे संस्कार आपल्याबरोबर येतात. फळ भोगायला नको का? कर्म घडलंय म्हटल्यानंतर त्या पद्धतीचं तेवढंच फळ आपल्या वाट्याला येतं. आता मग जेव्हा जीव बाहेर पडत आहे, म्हणजेच त्यानं स्वतःला ओळखलं नाही म्हणून तो जीव, जेव्हा तो प्राणांसहित सगळ्या बाहेर पडत आहे, तेव्हा या संस्कारांनी बाहेर पडतो आणि त्याच संस्कारांना घेऊन पुन्हा जन्माला येतो. मरण झालं पण देहाचं झालं. तो पुन्हा जन्माला आला कारण त्यानं आपल्याबरोबर संस्कार ठेवले म्हणून. म्हणजेच बरोबर वासना राहिली आणि त्या वासनेला अनुलक्षून पुन्हा जन्म घ्यावा लागला. आता इथे परमार्थ विचार पाहूया. जोपर्यंत आपण देहात आहे तोपर्यंतच आपण आपल्याला ओळखलं तर. जर हे लक्षात आलं की करणारे आपण नाही, इंद्रिय आपण नाही, मन आपण नाही, हे खरोखरच लक्षात आलं तर कर्मबंधनातून साधकाची सुटका होते. करून आकर्ता या भावात साधक तेव्हाच शिरतो जेव्हा तो स्वतःला ओळखतो. नुसतं असं वाचून किंवा मनात म्हणून ते घडणार नाही बरं का. म्हणजे गीतेतला श्लोक म्हणायचा की मी कुणाला मारत नाही ना मी मरतो आणि म्हणून कुणाला तरी मारून टाकायचं, असा याचा अर्थ नाही. मी कुणालाही मारत नाही ना मी मरतो ही आत्म्याची स्थिती भगवान श्रीकृष्ण सांगतात. तीच आपली स्थिती आहे, म्हणजे ती ओळखायला भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. तर ती ओळखण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना. ती केल्यानंतर लक्षात येतं की आपण म्हणजे देह नाही, मन नाही. तिथे
त्या गोष्टीत म्हणजे देह, मन, बुद्धी आणि आपण याच्यात अंतर यायला लागतं. एकदा अंतर आलं की कर्म तर घडतात, पण आपण त्यामध्ये लिप्त नाही हे स्पष्टपणे साधकाच्या अनुभूतीला येतं. आणि त्यामुळं त्याच्या जीवनात एक प्रकारची शांती उतरते. अस्वस्थता तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपण इंद्रियांमध्ये लिप्त आहे. आपल्याला कधीही कुठल्याही अस्वस्थतेचा अनुभव आला तर आत तपासून पहा. कुठेतरी आपण मनानं तरी इंद्रियानं तरी लिप्त झालेलो आहे. कुठेतरी इंद्रियाचा मनाचा अनुभव आपल्याबरोबर आपण ठेवलेला आहे, बाळगलेला आहे, सांभाळलेला आहे आणि त्यामुळे ही अस्वस्थता आलेली आहे. तिथून आपण वेगळे झालो की अस्वस्थता अक्षरशः निघून जाते, शून्य होते. साधक आतमध्ये शांत व्हायला लागतो आणि तसाच शांत राहायला शिकतो. आता पहा बरं का, देह तर आहे तसा राहिला. देह स्थूल आहे, स्थूलतेच्या नियमानं तो जाणार. पंचमहाभूते आहेत, त्रिगुण आहेत, त्या नियमांनी तो जाणार. देह आहे म्हटल्यानंतर त्याला कर्मे पण अपरिहार्य आहेत. त्या कर्माचं फळही त्याला मिळणार. म्हणजे समजा देह मांडी घालून शांत बसला तर ज्या पृष्ठभागावरती तो बसला आहे तो भाग त्याला जाणवणार. बसण्यातली शांती देहाला जाणवणार. देह झोपी गेला तर झोपेची शांती तो अनुभवणार. देह समजा गार पाण्यानं आंघोळ करतोय तर त्या गार पाण्याचं सुख दुःख जे काही आहे ते तो अनुभवणार. प्रत्येक कर्म देहाकडून जे घडणार त्याचं फळ देहाच्या वाट्याला येणार, आपल्या नाही. हे त्या साधकाला कळतं ज्यानं स्वतःला तिथून वेगळं काढलेलं असतं. त्यामुळे मग जेव्हा देहाचा शेवट येतो तेव्हा तो बाहेर पडताना ते संस्कार घेऊन बाहेर पडत नाही. तो स्वतंत्रच आहे ना, देहापासून, इंद्रियांपासून, मनापासून. त्यामुळं जसं आपण केर काढून काढून खराब झालेली केरसुणी केरात टाकून देतो तसं तो देहाला टाकून देतो. त्या देहाचा संस्कार घेऊन बाहेर पडत नाही. मी देह हा भाव तिथे असत नाही आणि त्यामुळं संस्कारच येत नसल्यामुळं जन्मच पुन्हा संभवत नाही. याला म्हणायचं मोक्षदशा. आता इथं जन्म मरणाचं बंधनच तुटलं. समर्थ आपल्याला सांगतायत की अशी स्थिती त्या संतानं, त्या आत्मज्ञानी महात्म्यानं गाठलेली असते. म्हणजे याच्यात काही गोष्टी उघड झाल्या की अशी स्थिती याची देही याची डोळा कमवावी लागते आणि त्याला पर्याय एकच आहे, सद्गुरूंना शरण जाणं, त्यांच्याकडून श्रवण करून घेणं, अनुग्रह घेणं, ते सांगतील त्याप्रमाणे साधना करणं. असं जर घडलं तर आपोआपच जन्म मरण असूनही देहापर्यंतच राहतं तो स्वतः त्याच्यापासून रिकामा होतो. म्हणून समर्थ म्हणतात, देहभाविता देहची दिसे परी अंतरी अनारिसे असे. आतमध्ये त्याला देहाच्या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही या स्थितीत राहता येतं, पूर्णपणे अलिप्त. आता त्याला जर आपण शोधायला गेलो तर आपल्यालाही अशा अलिप्ततेमध्येच जावं लागेल, कारण तो तिथे आहे, देहापासून वेगळा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तयास शोधिता नसे जन्म मरण. स्वतः जन्ममरण रहित अवस्थेमध्ये जर आपण गेलो तरच ती जन्ममरण रहित अवस्था कशी आहे हे आपल्याला कळेल. जयास जन्ममरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे. ज्याला जन्ममरण होतं किंवा असतं ते तो असतच नाही असं समर्थ म्हणतात. म्हणजे कोण? तर जीवभाव, देहभाव, वासना हे त्याच्यापाशी असतच नाही. म्हणून मग ते पुढं म्हणतात, नाहीच ते आणावे कोठून कैचे. जे नाहीच आहे ते कुठून आणायचं असा त्या ठिकाणी प्रश्न आहे. श्री महाराज एकदा भक्तांशी संवाद साधत होते तेव्हा सहज त्यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. ते म्हणाले, तुम्हाला देहबुद्धी टाकून आत्मबुद्धीमध्ये जाणं जितकं अवघड आहे तितकंच मला आत्मबुद्धी टाकून देहबुद्धीमध्ये जाणं अवघड आहे. किती अलौकिक वाक्य आहे पहा. त्यांची अवस्था काय आहे हेच त्यांनी अगदी सूक्ष्मतेनं सांगितलं. तीच अवस्था इथं समर्थ सांगतायत की ज्याला जन्म मरण असतं तो महात्मा असतच नाही, तो स्वरूपाकार होऊन राहिलेला असतो. त्यामुळं जो तो नाहीच म्हणजे देहभावानं, त्या देहभावाला कुठून आणायचं असा प्रश्न पडतो.
याचाच विस्तार करताना समर्थ पुढं म्हणतात, निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. काय अलौकिक ओवी आहे पहा. समजा निर्गुणाला आपण जन्म आहे अशी कल्पना केली, समजा निर्गुणाला उडवलं म्हणजे निर्गुणाला घालवून टाकलं अशी कल्पना केली, तरी दोन्ही गोष्टी कल्पनेमध्येच येतात. निर्गुणाला काही होईल का? कदापि नाही. तसंच जन्म मरण हीच कल्पना ठरते ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं. तो आहे तसा राहतो. जन्म होतो देहाचा, मृत्यू होतो देहाचा. तो आहे तसा समस्थितीनं अंतरामध्ये राहतो. देह सुटतो, पण तो कुठे जाणार? तो निर्गुण सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं तो कुठेही जात नाही. म्हणूनच श्री महाराज आजही गोंदवल्यात आहेत आणि कायम राहतील. देहाबरोबर ते गेले नाहीतच. ते देहात असतानाही सर्वव्यापीच होते आणि आजही सर्वव्यापी आहेत. त्यांनी देहात असताना जे शब्द सांगितले, जो उपदेश सांगितला, त्या उपदेशाच्या अनुसरणामध्ये त्यांची संगती आहे. त्या अनुसरणात ती संगती का लाभते? कारण ते सच्चिदानंद स्वरूप आहेत म्हणून. सामान्य व्यक्तींच्या बाबतीत असं घडत नाही. ती व्यक्ती भेटली असं आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा ती आपल्या इंद्रियांच्या प्रचितीला येते. इथे मात्र तसं नाही. जर आपण नामामध्ये बुडून गेलेलो आहोत, ध्यानाच्या सखोल अवस्थेमध्ये आहोत, तर तिथे आपल्या सद्गुरूंची संगत आहेच आहे, कारण ते सच्चिदानंद स्वरूप आहेत म्हणून. समर्थ म्हणतात की जर या सच्चिदानंद स्वरूपाला, निर्गुण परब्रह्माला जन्म कल्पिला किंवा ते कुठं गेलं असं कल्पनेनं जरी मांडलं तरी ती कल्पनाच राहते. निर्गुणाला काहीही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे संताला, या आत्मज्ञानी महात्म्याला काहीही फरक पडत नाही. म्हणजेच जन्म मरण त्याच्या ठिकाणी नाही. पण जो देहाला सत्यत्व देतो, मनाला सत्यत्व देतो आणि त्या अनुषंगानं सर्व गोष्टीत लिप्त होऊन राहतो, मगाशी पाहिलेला विषय, त्याच्या दृष्टीनं मात्र जन्म मरण सत्य असतं. समर्थ म्हणतात, माध्यानी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. समर्थांचा प्रसंगी कडक स्वभाव दिसून येतो, पण करुणेमुळं आपलं कल्याण व्हावं आणि लवकरात लवकर आपण ते करून घ्यावं या तळमळीमुळं. समर्थ म्हणतात की भर दुपारी समजा आपण सूर्यावरती थुंकलो तर काय उपयोग होणार? ती थुंकी आपल्याच अंगावर पडणार. किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून आपण विचार मनात आणला तर काय होणार? आपलंच वाईट होणार. त्याचप्रमाणे जो ज्ञानी महात्मा आहे त्याला जर आपण आपल्या शेजारी आणून बसवलं, आपल्या शेजारी म्हणजे आपण जसे देहभावावरती आहोत आणि त्यामुळं जसे जन्म मरण भोगतो तसंच त्यालाही होत असेल असं कल्पनेनं म्हटलं तर त्यातून साध्य काही होणार नाही. त्याच्यावरती जन्म मरण लादल्यासारखं होईल. हे सगळं समर्थ एकाच गोष्टीमुळं सांगतायत. श्रोत्यानं विचारलेलं होतं की असं कसं ब्रह्मज्ञान? इथेच खरं समर्थांनी आक्षेप घेतला. असं कसं म्हणजे? सद्गुरू सांगतायत त्याच्यावरती विश्वास नाही. तरीही श्रोत्यानं विचारलं, असं कसं ब्रह्मज्ञान की काहीच नाही असो न, म्हणजे काही नाही तरी पण आहे, किंवा करतो पण करत नाही. या स्थितीबद्दल देहबुद्धीतून घेतलेली शंका समर्थांना खटकली. म्हणून त्याला ते म्हणाले, आड रानात गेल्यासारखं हे आहे. त्या स्थितीपर्यंत गेल्याशिवाय ती स्थिती कळणार नाही. सूर्यावरती थुंकल्यासारखंच आहे जेव्हा आपण महात्म्याबद्दल देहबुद्धीतून विकल्प काढतो. समर्थ म्हणतात, समर्थरायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले स्वान तरी ते स्वानची आहे. आणखी एक दृष्टांत दिला. एक मोठा कर्तृत्ववान पुरुष आहे, श्रीमंत आहे, थोर आहे. त्याचा थोरपणा समजला की मनाचं समाधान होतं. पण त्याला पाहून भुंकणारी कुत्री पण असतात. त्यांच्या भुंकण्याकडे कोण लक्ष देतं? तसंच ज्ञानी महात्म्याला आपण जर समजून घेतलं तर आपल्याला समाधान मिळेल. पण न समजता जर त्याला नावं ठेवली तर ते कुत्र्याच्या भुंकण्यासारखं आहे.
सूर्यावरती थुंकणं असो नाहीतर कुत्र्याचं भुंकणं असो, हा निरर्थकपणा समर्थक कडक शब्दात सांगतात. याचं कारण त्यांची अशी तळमळ आहे की या अवस्थेचं वर्णन सद्गुरूंकडून ऐकून त्या अवस्थेत शिरण्याचा अभ्यास घ्यायचा आहे, त्या अभ्यासाच्या वाटेवरून जायचं आहे. आपण प्रयत्न करून पाहू शकतो ना. समजा आत्ता आपण निरूपण ऐकत आहे. हे आपण ऐकत आहे ही जाणीव बाजूला ठेवून आपल्याकडून ऐकणं घडतंय अशी जाणीव धारण करून स्वतःला वेगळेपणानं पाहायचा प्रयत्न जर केला तर करता येतो. प्रयत्न केल्यानंतर लक्षात येतं की हे सगळं अनुभवणारा आत शांत स्वरूप कुणीतरी आहे. अशाच प्रकारे साक्षीत्वाचे, स्वतःच्या आत शिरण्याचे अभ्यास सद्गुरूंकडून जाणून घ्यायचे असतात आणि ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचे असतात, जेणेकरून ते ज्या जीवनमुक्त स्थितीमध्ये आहेत त्याच स्थितीमध्ये आपण पोहोचू आणि मग करून काहीच न करणं म्हणजे काय किंवा असूनही पूर्णपणे नसणं म्हणजे काय हे आपल्याला कळेल. ते कळण्याच्या मार्गावरती आपण जावं म्हणून समर्थांची तळमळ आहे की त्या मार्गावर न जाता त्या अवस्थेबद्दल केवळ प्रश्न उपस्थित करू नका. पुढेही समर्थांनी काही विषय मांडलेला आहे. ज्ञानी तो सत्यस्वरूप, अज्ञान देखे मनुष्यरूप, भावासारिखा फळद्रूप देव तैसा. आपण तो विषय उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.